त्याचबरोबर ज्या मातेने या मातीच्या रक्षणासाठी आपल्या पुत्राला घडवले आणि जन्माला घातले अशा राजमाता माँसाहेब जिजाऊ, तसेच ज्या मातेच्या पुत्राने आपल्या मातेच्या शिकवणीची शिदोरी आणि आपल्या मातीच्या उपकाराची उधारी फेडण्यासाठी या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, ज्या छावेने आपल्या हिंदवी स्वराज्य पुढे नेलं, आपल्या खांद्यावर झेललं, पेरलं आणि वेळप्रसंगी आपला प्राणही गमावला असा शिवपुत्र छावा छत्रपती संभाजीराजे. तर शिक्षणाचं महत्त्व आपल्या समाज घडवण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर म्हणून विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र कसले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. असं शिक्षणाचं महत्त्व आपल्या प्रत्येकाच्या घराघरापर्यंत, आपल्या प्रत्येकाच्या घरातील चुलीपर्यंत आणि आपल्या प्रत्येकाच्या मुलीपर्यंत पोहोचवणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. मला या देशाची राज्यघटना लिहिताना जराही त्रास झाला नाही, कारण माझ्यासमोर माझ्या शिवाजी राजाचं न्यायप्रविष्ट असं राज्य उभं होतं असं म्हणणारे विश्ववंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे जगभरात पोहोचविणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, त्याचबरोबर इतर ज्या महामानवांनी, महापुरुषांनी आणि महान स्त्रियांनी आपली माती, आपला महाराष्ट्र आणि आपला भारत घडवण्यासाठी आपलं मोलाचं असं योगदान दिलं, अशा सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो आणि आजच्या माझ्या बोलण्यास सुरुवात करतो. तर आज आपण 396 वर्षे होऊन देखील आज आपण या आपल्या शिवाजी राजाची जयंती साजरी करतो. ते पण गावोगावी गावातल्या गल्लीमध्ये बोळापोळामध्ये आपण जयंती साजरी करतोय. काय केलं या माणसाने आपल्यासाठी? काय ताकद आहे या माणसामध्ये की ज्याचे 400 वर्ष होत आहे तरी पण आपण जयंती एवढी थाटामाटात साजरी करतोय? जर तुम्हाला आम्हा सर्वांना प्रत्येकाने एक प्रश्न विचारला की आपल्या मागच्या 3-4 पिढ्यामधील नावं काय आहेत हे आम्ही सांगू शकत नाही. जर आम्हाला प्रश्न केला की आपल्या वडिलांचे वडील, आपल्या आजोबांचे वडील, पंजोबांचे वडील, खापर पंजोबा आणि त्यानंतर खापर पंजोबांचे वडील कोण होते हे जर विचारलं तर आपल्याला सांगता येत नाही. तरी पण 396 वर्षानंतर आपण ही जयंती साजरी करत आहोत. ही का साजरी करायची हे आपल्याला या जयंतीच्या निमित्तानं घ्यायचं आहे. 396 वर्षाचा काळ होऊन देखील या माणसाचं नाव घेतलं की आपलं रक्त सळसळणारं रक्त उसळतं आणि उसळणारं रक्त शरीरातून भरधाव वेगाने धावतं. तर हा माणूस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. कारण शिवाजी राजा आमचा श्वास होता, शिवाजी राजा आमचा ध्यास होता, शिवाजी राजा आमचं रक्त होतं तर शिवाजी राजाचं आमचं रक्त होतं, शिवाजी राजा आमची भक्ती होती तर शिवाजी राजा आमची शक्ती होती, शिवाजी राजा आमची प्रेरणा होती तर शिवाजी राजाच आमची हिंमत होती, आणि शिवाजी राजा आमचा अभिमान होता तर शिवाजी राजाचा आमचा स्वाभिमान होता. ही ताकद होती या माणसाला. म्हणून आम्ही यांना विसरू शकत नाही. म्हणून आम्ही आज ही जयंती साजरी करतो. तर मित्रांनो, इयत्ता 4थीच्या पुस्तकात ज्यावेळी इतिहास शिकवला जातो, जो की तुम्हाला सर्वांना होता, तिथून मागच्या पिढ्यांनाही होता, आजही आहे, इथून पुढे देखील राहील. तर त्यावेळी त्या लहान मुलांसमोर ते गुरुजी मुलांना सांगतात की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. तर एक राजा म्हणून जन्माला आले असं त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो की छत्रपती शिवाजी राजा हे महान व्यक्तिमत्व होतं आणि ते जन्माला येतानाच राजा म्हणून आलेलं आहे. त्यांच्यासारखं आपण कधीही होऊ शकत नाही, एवढं मोठं व्यक्तिमत्व होतं असं त्यावेळी छत्रपती शिवाजी राजाविषयी त्या लहान मुलांच्या मनामध्ये गैरसमज असा होतो की शिवाजी राजा हे जन्मताच राजा होते. पण असं होतं का? मी तर म्हणेन की या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शिवाजी राजा म्हणून कुणीही जन्माला आलं होतं आणि कुणीही जन्माला येणार नाही. कारण शिवाजी राजाला माँसाहेब जिजाऊ आणि शहाजी राजांनी घडवलं होतं, ना की ते राजा म्हणून जन्माला आलं होतं. हे तुम्हाला आम्हाला समजून घ्यायचं. या जयंतीच्या निमित्तानं या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांना आपल्याला घडवायचंय. ते कसं? तर आपल्याला वाटतंय आपला मुलगा शिवाजी राजांसारखा घडला पाहिजे,
पण तो असा घडणार नाही. त्यासाठी आपल्याला माँसाहेब जिजाऊला घडवावं लागणार आहे आणि शहाजीराजांना घडवावं लागणार आहे. जर आजचे शहाजीराजे जर घरी येताना दारू पिऊन लेझीम खेळत घरापर्यंत पोहोचत असतील आणि आजच्या जिजाऊ मोबाईल आणि टीव्हीमध्ये दंग असतील तर कसे घडतील शिवाजीराजे? हा प्रश्न आम्हाला कळायला पाहिजे. म्हणून आजची जयंती आपल्याला साजरी करायची आहे. तर ज्यावेळी आजचे शहाजीराजे आणि आजच्या जिजामाता यांनी आपल्या मुलांच्या हातात पुस्तक देतील आणि त्यांचं मस्तक कसे सुधारेल यासाठी प्रयत्न करतील, त्यावेळी घडेल आपला शिवाजीराजे. तर त्यावेळी माँसाहेब जिजाऊंनी शिवबांना अतिशय चांगले संस्कार दिले होते, म्हणून घडले होते शिवाजी महाराज. तर त्यावेळेचा एक प्रसंग तुमच्यासमोर सादर करतो. एकदा शिवाजी महाराजांचा असाच दरबार भरलेला होता आणि एक शेतकरी आपल्या मुलीचा मृतदेह घेऊन राजदरबारात येतो आणि म्हणतो, राजे मला न्याय द्या, राजे मला न्याय द्या. त्यावेळी शिवाजी महाराज म्हणतात, काय झालं? त्यावेळी तो सांगतो की राजाच्या पाटलानं माझ्या मुलीवर बलात्कार केला आणि तिची हत्या केली, म्हणून राजे मला न्याय द्या, राजाच्या पाटलाला शिक्षा द्या. त्यावेळी शिवाजीराजे ताबडतोब क्षणाचाही विलंब न करता येसाजींना आदेश देतात की येसाजी हजर करा त्या पाटलाला माझ्यासमोर. पाटलाला हजर केलं जातं. त्यावेळी शिवाजीराजे शिक्षा देतात की येसाजी याने माझ्या स्वराज्यातील स्त्रीच्या पदराला हात लावला, याचे हात कलम करा आणि ज्या पायाने माझ्या स्वराज्यातील स्त्रीला पळवून नेलं म्हणून याचे पाय कलम करा, याचे हात पाय कलम करा आणि चौरंग करायचा. अशी शिक्षा 15 वर्षाच्या शिवाजीराजांकडून त्या पाटलाला केली जाते. हा सर्व प्रकार माँसाहेब जिजाऊ पाहतात आणि विचार करतात की शिवाजीराजे या पाटलाला पाहिजे तर मृत्यूदंडाची शिक्षा देऊ शकत होते, पाहिजे तर त्याला फासावर चढू शकत होते, पाहिजे तर याला बेरेकोट करून याचा मृत्यूदंडाची शिक्षा याला देऊ शकत होते. पण असं का केलं नाही? माँसाहेब जिजाऊंना ही गोष्ट रावली नाही. त्यांनी शिवाजीराजांना विचारलं की राजे तुम्ही या पाटलाला अशी शिक्षा का दिली, मृत्यूदंडाची शिक्षा का दिली नाही? त्यावर राजांनी सुंदर असं उत्तर दिलं की यानंतर माझ्या स्वराज्यातील परस्त्रीच्या पदराला कोणी हात लावायचा विचार जरी केला तर हा राजाचा पाटील त्यांच्यासमोर जिवंत उदाहरण दिसलं पाहिजे आणि माझ्या स्वराज्यातील प्रत्येक स्त्री सुरक्षित राहिली पाहिजे. हे विचार होते शिवाजीराजांचे, हे संस्कार होते शिवाजीराजांचे, म्हणून घडले शिवाजीराजे. हे तुम्हाला सर्वांना माहिती घेण्यासाठी, हे जाणून घेण्यासाठी आपल्याला शिवजयंती साजरी करायची. म्हणून ज्यावेळी जिजामाताने शिवाजीराजावर संस्कार केले त्यावेळी त्यांना अपेक्षित शिवाजीराजा कसा होता की या महाराष्ट्रामध्ये मला शिवाजीराजा असा हवाय की स्त्रीला नाचवणारा नकोय, स्त्रीला वाचवणारा राजा हवाय. ही मानसिकता त्यावेळी माँसाहेब जिजाऊंनी आपल्या राजावर संस्काराद्वारे केली होती, म्हणून घडले शिवाजी महाराज. हे आपल्याला शिकायचं आहे.